ताज्या बातम्यांसाठी MH41 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. मालेगाव शहरात पुणे येथील मानवाधिकार कार्यकर्त्या सोनाली पवार यांच्या नेतृत्वाखाली मजगा महाविद्यालय अर्थात कॉलेज ग्राउंड येथे नशामुक्ती अभियानाचा प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात पार पडला. युवकांना व्यसनाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी आयोजित या उपक्रमात विविध सामाजिक घटकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. अहिंसा सर्कल येथून काढण्यात आलेल्या रॅलीत प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे अनुयायी, वीर भगतसिंग अकॅडमीचे विद्यार्थी तसेच KBH विद्यालय आणि राजस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे काबरा विद्यालय यांच्या विद्यार्थ्यांनी हातात नशाविरोधी संदेश असलेले पोस्टर्स घेऊन सहभाग नोंदवला. कार्यक्रमाची सुरुवात केशव शंखनाद पथक यांच्या प्रभावी शंखनादानं झाली. या मंगलध्वनीनं वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण केली. त्यानंतर ब्रह्मकुमारी संस्थेच्या सदस्यांनी व्यसनाधीनतेविरोधात प्रभावी पथनाट्य सादर केले. विशेषतः शाकुंतला दिदी आणि उज्ज्वला दिदी यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आलेल्या या नाटकानं युवकांच्या जीवनातील व्यसनाचे दुष्परिणाम अत्यंत प्रभावीपणे मांडले. कार्यक्रमाच्या सांगता प्रसंगी सादर झालेल्या या पथनाट्यानं उपस्थितांना अंतर्मुख केले. या कार्यक्रमाला डॉक्टर उज्ज्वल कापडनीस, कॅम्प पोलीस ठाण्याचे नवनियुक्त प्रभारी अधिकारी पंकज निकम, नगरसेवक मदनबापू गायकवाड, अजय मामा मंडावेवाला, आम्ही मालेगावकर, विधायक संघर्ष समितीचे निखिल पवार, भारतभाऊ म्हसदे उपस्थित होते. आपल्या भाषणात सोनाली पवार यांनी नशा ही केवळ वैयक्तिक नाही तर सामाजिक संकट असल्याचे स्पष्ट केले. युवकांचे भविष्य वाचवण्यासाठी तातडीने डी-ॲडिक्शन सेंटर सुरू करण्यात यावीत. शाळा आणि महाविद्यालय स्तरावर नियमित जनजागृती सत्रे आयोजित करावीत आणि प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी अशी त्यांनी मागणी केली. युवकांना योग्य दिशा देणे ही संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले. एकूणच शंखनाद, प्रभावी पथनाट्य, मान्यवरांचे मार्गदर्शन आणि सोनाली पवार यांचे ठोस भाषण या सर्वांच्या संगमातून मालेगावमध्ये नशामुक्त समाजाचा संदेश प्रभावीपणे पोहोचवण्यात आला. ताज्या बातम्यांसाठी MH41 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.